नमस्कार मंडळी, कस काय बरं ऐका नाही तर हा ब्लॉगचा सेकंड पार्ट आहे. तर पहिल्या पार्टची लिंक इथं कॉर्नरला का या कॉर्नरला कुठेतरी येते बघा. तर पहिला पार्ट बघा, त्यानंतर हा सेकंड पार्ट चालू होईल. तर चला ब्लॉगची सुरुवात करूया. काय घेतलं? चपाती खायची घेतली आणि लाल साडी लाल गाडी लाल गाडी लाल साडी. चल फोटो काढतो गाडी पशी. हा बर बर खायला घेऊन येणार मला. फोटो थांबा की थांबले का सगळे? फोटोचे पैसे उद्या. हा मग काय काय घ्यायचं खायला तुला? खायला मला डोळ्याचा तिथं गोळ्यावाला नव्हता. तुला गोळा आवडतो ना? गोड न आपल्या काय गोळा गोळा बर्फाचा गोळा. कशाचा गोळा नाही माहित का तुला? बर्फाचा गोळा खातो आपण. कांडी 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 बर्फाची. ती नव्हती की तिथं? होती का? नव्हती. मला आणली ती वजन नाही तर तुम्ही. काय काहीच घ्यायला गेलेले ते नातेवाईकांना बिस्किट पोरांना त्यांच्या चिप्स घेते ती. काकीला बी आमचे चिप्स आवडतात. चिप्स आणि काय खाते काकी? चिप्स आणि बिस्किट. बिस्किट नाही आता लई जण नाही ती खारी. खारीला लई चहा. मी खारी सोडून दिली आता बाबा. चहा बंद कर तू पहिला. चहा मग ते आता दूध लावलं की पावशेर दूध म्हणून ते मग काय होत नाही रे त्रास. आता पोराची रांग खायची तुम्ही. असं का लावते ते बरं? हे बॉटल्या अशा डाळिंब आहे त्याच्यावर वरण कापड येतं ते फाटत नाही. म्हणजे ते बाटल्या जे लावत त्याच्यावर कापड येतं ते इळूच होल पडतं ना कपडा. ते मच्छर लागू नये म्हणून होल पडतं त्या कपड्याला म्हणून वरण बाटली टाका. आणि ह्याच्यावर पांढरा कपडा येतो म्हणजे डाळिंब्याला किडा लागत नाही. आळी किडा इगीन पडत नाही. इगीन पडत नाही. दिसतंय पण काम म्हणलं किती एवढं बघूनच कळतंय किती काम आहे. शेतीचं कसं आहे काम म्हणलं. बघ चको. आणि हे घरात बांधतो ती बघ. काय ते? कवळ कवळ बघ. कवळ घरात बांध. ही बागच आहे सगळी. ही बागच आहे सगळी. काय नाही केवढे मोठे चिक्कू बघ ना कसले भारी किती आहे बघ ना. येडे झाले तुम्ही दोघं बघून. गच्च कसं इथं शिरू आहे कच्चा आहे. तेच की पण किती आलेत ना. येडे झाले चिक्कू बघून. केवढं मोठं आलं. ही बागच आहे सगळी पुढची. अरे ह्याचा ज्यूस पिलेला चांगला असतो कवाळ्याचा. मग ही भाजी करून खाते ती. एवढं कोळ कुठं जाते? टेम्पोने मुंबईला जाते. ह्याला किती महाग आहे. चला हो चला. किती काम आहे बाई तुम्हाला. नंदू टोमॅटो एवढा येतो एका झाडाला? लय येत लय येत. हो तिकडे डाळिंब. कांदा. हे कांदा आहे ते डाळिंबी. आता हे पावसामुळे गेलाय. हे किडी पावसामुळे खराब झाला सगळं. पावसामुळे कांदा वाया गेला. काय ग? हे कुठला आंबा आहे हा? केशर. ते आपण लावलाय तो आहे का? हा केशर. एवढा लांब आंबा आहे असा. केशर आंबा आहे. केशर म्हणजे लावलंय की आपण. आपल्याला आपली तर लावलंय ना. मग असंच येणार. कांदा डबल आहे. अरे
अयो कुत्रा आलंय काय माझ्या मागे. कुत्र्याचे डोळे कसले भारी आहे बघ त्या. तरी अगं तशी चमणे. कांदा हे डबल पीक घेतलंय, कांदा आणि डाळिंब. एवढा अख्खा कांदा लावला, पाऊस पडतोय म्हणून खराब झाला अख्खा. हा हे खाल्ला एवढा सगळा अख्खा सगळा कांदा होता. पण हे खराब कुठं झालाय, चांगला आहे की. खराब झाला, नासला कांदा. किती महिन्यात विकायला आणतात तिकडं. हे सगळा कांदा जातो. ह्याला काय झाले काय नाही झालं. आता योगी म्हणते ना असला या कांद्याला बघ हात लावून काय असलाच कांदा विकायला ह्याच्यापेक्षा खराब कांदा घेतात पुण्यात. दाखव इकडं कांदा. खाणारे घेते ती पण आमचं शेतकरी कोण कोण घ्यायचं. खराब कांदा विकतात तिथं. अरे आता चांगलं तरी वाटतं. पण आणि हे येत ना आता हे काय चांगला कांदा आहे. डबल पीक आता केळी लावली आहेत ना, केळी हे काय केळी लावली सगळी. केळी लावली आता डबल पीक. नाही, ते देवाचं बांध करायचं म्हणजे असं उभं कसं तरी असतं ते का वाळ ते नाही म्हणत मी, पण उभं का कसलं तरी असतं की ते चांगलं असतं असं म्हणतात. ह्याच्यातलंच काहीतरी प्रकार असतो. हा ह्याला पट वाढते ती हीच आहे घरात बांधा हीच आमुशाला बाहेर जाते. नाही ह्याच एक घे मला ज्यूस प्यायला. घेऊ की एक छोटस. छोट नाही मोठं, आणि एक छोट, दोन छोट बांधायला आणि मोठं ज्यूस प्यायला. पेठा म्हणते सगळ्याचा ज्यूस पिते. कशाचं पित नाही विचार, सगळ्याचं ज्यूस पिते. त्यापेक्षा थोडं मोठं घ्या. ते नका हाय तिकडे आहे ना, काढून टाकले तेवढे. तोडू नका उगच, सगळे चिमटे उंची टाकले. मग की जादू मंतर नाही होऊ शकते. पेठे का ज्यूस पिणे घे. मस्त आहे. एक बांधायला घेऊ, एक रोहितीच्या डोक्याला बांधू रोहित. बांधा तेवढं. ते म्हणते दरवाजाला असतंय. तिकडून तिकडून का आम्ही सगळे आले पाहिजे रे. अशी तुझे दात येत नाही फक्त, बाकी सगळे येते. दात किडलेत. चॉकलेट खाऊ. त्याला म्हणलं मी पास्ता दे मला एक, म्हणतो राहिले नाही, संपलं. दाखव बरं. एक होता घेतला, अक्क्याच काढला. लय शहाणा. पाहुण्यांच्या घरी आल्यावर साडी भेटते. तुम्ही लोकांचं घेताय पण लोकांना देताय का? तुम्ही आला घर भरा दुसरी लोकांना द्यायला बी शिका. आम्ही आता गोळा करायला आलोय फक्त. दात दाखव की त्याला. दात दाखव जरा. अशी दात करा म्हणा, माझ्याकडनं इन्स्पिरेशन घ्या. फाटक पुढे फाटक गाय कसली भारी आहे. किती चॉकलेट खाल्ली असेल तू तेवढ्यासाठी? हा काकी कोण आहे? कोण आहे? बहीण सक्की नाही माहिती म्हणून तर विचारतोय. लग्नात नाही, पहिल्यांदा बघतोय लग्नात. थोरली बहीण आहे. अजून किती जण होते तुम्ही? एक आहे. हा, एक 3 दोन भाऊ. 5 जण. 5 जण. फुलगप्पा चालले त्यांच्या. ते आम्ही टेलर आहे. हो टेलर आहे ती. बरं बात कर रे, डिस्टर्ब मत करो. हा हे कसे होते ते आत्या? नक्कीपर्यंत पाळी The next day. फोटो शुभ सकाळ मित्रांनो. फोटो काढलं का नाही? काल लग्नावर ना आम्ही आलोय, आणि तरी अजून ह्या साडी फोटो सुद्धा काढला नाही. तर आम्ही आलेलो आहे आमच्या आत्याची. ते रात्री काय आम्ही व्हिडिओ वगैरे घेतलेला नाहीये. ही आमची आत्या आहे. पोतर घेऊ दे बघा, आमची आत्या पण कशी आहे. तर आता आम्ही चाललो आहे परत. कुठे चाललोय? घरी. आता पत्ता नाहीये तसा माहिती नक्की. चल 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 चला घरी, आता काम आहे. घरचा पत्ता मी सांगतो तुम्हाला. चला. कुठल्या घरी? काल किती ठिकाणी फिरलोय, कुठं काढलं का काय? हे असलं मंद आहे काय? एवढे यांचे नातेवाईक. किती काकीच्या बहिणीच्या इथं, तिथं महिना मावशीच्या इथं, तिथं गेलो. हा, परत त्यांच्या लिकीच्या इथं गेलो. हा, परत आता इकडं, आता ह्या आत्याच्या घरी मी बळबळ काढायला लावला त्याला. आमच्या आत्याचं घर काय म्हणतात ते,
देशी हा प्युअर तुम्हाला गावरान तुम्हाला पेरू दाखवतो. कशापासून? फुलापासून बनते ना? फुलापासूनच बनतात. काय ते सगळ्यात सगळेच का? नाही नाही, रेग्युलर पेरू म्हणजे सगळेच पेरू फुलापासूनच बांधतात का? तुम्हाला दाखवतो फुलापासून. माझ्यासाठी नवीन होतं काहीतरी, तुमच्यासाठी बघा काय. तुम्हाला माहिती होतं काही? मला सांगा, मला तर नव्हतं माहिती. पेरूचं झाड पण लाल आहे, पेरू झाड पण लाल आहे, पेरू बी लाल आहे आणि वरनं साल पण लाल आहे बघ. असं मला वाटलं डाळिंब आहे. मी म्हणते पेरूच्या झाडीला डाळिंब कुठं आलं? पण असे पेरू कोणी बघितले का? या कलरचे ह्याला गेल्यावर. आणि हे वांग्याचं झाड आहे. केवढं मोठं आता हे पेरू कुठवर एवढं वांग्याचं झाड. बाय बाई, हे असं का टाकलंय बरं? हे कुठून कुठवर कशाला पण अशी का टाकली? वाळायला. कुठून दाखवून अशी टॉमे मस्त बसलाय इकडं, लोळतोय. कोंबड्याची जाळी बघ केवढी आहे का? एवढी मोठी माणसाला घर राहायला एवढी कोंबडीची जाळी आहे नुसती. भारी वाटतंय. जास्वंदी पांढरी औषधी आहे. हा नाहीच ना फांदी जाड. नाही मला वाटतंय परत नाही व्हायचं ये ना, आता घेऊन जावं झाड काठी. तर चला या गोष्टीवरती आता आम्ही निघणार, पालायन करणार आहे काहीच. कारण की भरपूर काम आहे यांना. काल एवढं फिरवलं यांनी, एवढे म्हणजे 1% नातेवाईकांकडनं पूर्ण दिवस गेला. घरातनं निघलो असं म्हणजे पुण्यातनं निघलो आम्ही 6ला, इकडं पोचलो 9ला. 9 नंतर लग्नाला गेलो 11ला. 11 ते 2:30 पर्यंत लग्न. 2:30 नंतर जे नातेवाईकांकडे फिरतो रात्रच झाली आम्ही. तुला माहितीये का हे महादेवाला लागतं म्हणून? काय? शेवंती. इकडे महादेवाला वाहतात शेवंती. प्रत्येककडे वेगळी पद्धत आहे. जिकडच्या तिकडच्या नुसार ती लोक. महादेव युनिव्हर्सल आहे. काय म्हणता मित्रांनो? युनिव्हर्सल प्रत्येक जागी कानाकानात आहे. चला ह्या गोष्टीवरती जास्त इकडे मी ब्लॉग घेत नाही आणि निघतो पटकन. ह्यांचे ढवळ्यांचे नातेवाईक आहे ना जरा श्रीमंत आहेत आणि हे गरीब आहेत. हे जरा त्याच्यामुळे लय भाव खातात ढवळे. हे लो स्टँडर्ड ढवळे पवळे इतके भाव खातात नाही, लय सातल जागे समजतात. नाही मी नाही गायच त्यातलं, मी गरीब आहे खूप जास्त. लव यू. चला भेटूया पुढे, बघत राहा ब्लॉग. हे बघा भाजी मंडळी, ही भाजी मंडळी बघा काय जमा केली. काय काय त्याच्यात? हे काढण्या साईडला केळी, हे काय कवाळ, हे कडीपत्ता, ह्याच्या मागे काय जास्वंदीच्या काड्या, आणि हे ते शोच आहे झाड. एक पांढरी जास्वंदी, एक लाल जास्वंदी. आता ही सगळी झाड आमची तर लावायची पुण्याला. घेतले ह्यांच्या आत्याच्या ह्यांच्या आत्या ह्याच्या बापाच्या बहिणी ह्यांच्या घरनं सगळं वापरतोय आम्ही. तिथे जाऊन लावायला कांड्या. कांद, चिक्कू पण घेतलं. चिक पण घेतलाय, माय फेवरेट. चिकाची बॉटल. हे कशाला घेतले? हे ना पालू को बनाने को बडा लंबा घना. काय सगळ्याच हिने बोरिया बिस्तर बांधलेला आहे. आता जर हिने काय घेतलं तर गाडीच्या बाहेर हिला फेकत असतो, सगळं सामान घेऊन पाहुणे देतात ते, आम्ही नाही घेते. अरे देतात सगळे, पण मी तर लय देत होते, पण आम्ही थोडं थोडं घेतलंय. थोडं म्हणजे एक एवढा मोठा घड, थोडं म्हणजे. त्यांना सकाळ धरणं 5 ते 6 म्हणले अरे नका आणू नाही खात एवढं कोण. पण चला आता गावाकडे असंच असतं. रोटर बघ, रोटर. चले करायचं का रोटतो? रोटर चल. रोटतो पुढे चाललोय आता. हमारी सासू माँ को देखो. कुठली सासू? यांची मोठी जाऊ, आजीची मोठी जाऊ. त्यांना बघायला चाललोय. आता लय थकलेत. काकी तुमच्यापेक्षा मोठ्या आहेत का त्या? त्यामुळे त्या लय थकलेत. त्या पाठचे पाठचे. चला जीजी अजून स्ट्रॉंग आहे. एक वारल्या मोठ्या सासूबाई, दुसऱ्या त्यांची तब्येत खराब आहे म्हणून त्यांना आता भेटायला आले. चला. मला एक आठवण होती भाभीचा ब्लाऊज जळला होता माझ्याकडनं इस्त्री करताना. आम्ही लय लपवला होता ते ब्लाऊज. लय मजा आली.
A few hours later. दोगे भी नकली एक्टर है गाइस। एक रील करने को बोला, एक्सप्रेशन नकली दे डाला। ओरिजिनल काम करते, एक्टिंग तो नकली होगा हमारा। चला काम तो ओरिजिनल होता है। लय मुंग्या चावले यार आज, लय मुंग्या चावले हल्ला पर। तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे कुठे, समुद्राकडे। हे बघा समुद्राची जलपरी आलेली आहे। जलपरी नाही हा जल खरा आहे, जल पापड आहे। तर इथनं रोड नाही आहे पण लय झाडं भरपूर वाढलेली, इकडं कणीस आणि इकडे ऊस। आणि आम्हाला करायचे थोडेसे रील शूट करायसाठी आम्ही चाललेलो आहे खाली। अरे काय रोड आहे खतरनाक। पडेल की मी खाली, पड जरा मातीचा पण वास घे, पड खाली थोडं। तुम्हाला दाखवतो व्ह्यू, दाखवतोय एकच मिनिट थांबा, व्ह्यू दाखवतो। चला काय फुकट नको आपल्याला, तुम्हाला पैसे काय मासे करायला आलंय का? हो मासे करायला आलेत गाय इथे पकडायला, करायला पकडायला। आपली 2.5 एकर जमीन आहे, पाण्यात आहे गाई। जाळं लावायला। हो किती? आपली 5 एकर आहे। 5 आहे आमचे 2.5 आहे आणि फादरच्या सख्या भावाचे 2.5 आहे। आपली अशी झाली ना तिकडनं अशी। तो आपला आंबा, हे आमचं आंब्याचं झाड आहे अशी। चला कॅमेरामॅन के साथ रोजचा व्ह्यू आमचा। म्हणतो मी इकडं शिफ्ट होऊन जाऊ, गाइड शिफ्ट होऊन जाऊ म्हणतो जा रहे आगे, गाइड आगे जा रहे इधर से, गाइडेंस देने के लिए। इधर आ जाओ। इकडे शिफ्ट होऊन जाऊ म्हणतो मी आता। तू जा रे कायमचा। लय बरोबर मला कटाळा आला। मी काकीला म्हणले, काकी तुम्ही याला सांभाळा ना, मला लय कटाळा आलाय, लय कटाळा आला मला। नक केलं याने मला गे बाई। असलं पोरग असतं काय, आयतं भैर भी आहे नांदळ भी आहे। संभालना मुश्किल नहीं है ना मुमकिन है, खुद की आई क्या बोलते पास्ता रही है तो सोचो क्या होगा। मस्त वाटते पण। ओ बघा उडला कसलं मोठा बघा होता तो। बास्की ही उडी का, तारमासवर चाललाय मग त्याला उडी म्हणतात का? फार्मासवर ती आपली ओरिजिनल उडी। अरे भाई जीवाचं रिस्क घेऊन चाललंय मासे पकडाय। थर्मास काय ते घर खाली? थर्मास आहे, थर्मास म्हणजे? थर्मास तर म्हणजे काय ते? येतं साईड ती हा ते थर्माकोल। थर्माकोल मी म्हणते थर्मास म्हणजे काय? आता सगळ्या तळ्यात हिंडतय ती मासं पकडा जाळ त्याच्यावर बसून डेंजर माणूस दिसतोय। उद्या 2000चा मासच काढतय बघ त्यात। देतो म्हणलं ही मास, पण खाणार कोण? काकी मग उद्या राहुले सासऱ्याला बोलवून दे। खाऊ पाहुणं आमचं तळ्यातलं मासं, खाऊ पाहुणं। मास आहे 150 रुपये किलो, 100-150। सासरा बी खुश आणि मासेवाला बी खुश, आम्हाला मासे काढून दिले तळ्यातनं म्हणून जाऊ द्या फुकट मध्ये। नाही तर त्याला काय मासे घेत नाही ती जवळच्या माणसाचे पैसे। हा मग काय त्यांना आपल्या तळ्यातलं मासे काढून फुकट नाही देत म्हणल्यावर काय झालं त्यांना द्यायला चला फुकट? तेवढं कोण हात लावू देते का एवढ्या ह्याला, एवढं रानातलं मासं म्हणल्यावर। आता हे रान आपलं पाण्यातच गेलं म्हणायचं कायमचं। नेहरू आले होते इथं म्हणते। मग हा ते पार माझ्यापेक्षा लग्न नव्हतं। हा बापू म्हणजे आमचे आजोबा होते ना, ते माझ्यापेक्षा लहान होते। तुझे एवढंच पळत येत होते नेहरू बघायला हेलिकॉप्टरने नेहरू आले ते याच्या याला सगळं बांधाय उद्घाटन करायला। हे असा रोड डॅम बांध इंदिरा गांधीचा काळ म्हणायचं नेहरू म्हणजे इंदिरा गांधी। ते गावाच्या तिथपर्यंत येत लांब आहे, सापडणं पॅक होतं पाण्याला, सापडणं तिकडे। चला शिफ्ट व्हायची प्लॅनिंग चालली आता माझी कायमची इकडे शिफ्ट होऊन जाऊ आणि इकडून मग अप डाऊन पुण्याला करू। इकडे आलं की असं वाटतं, तिकडे गेलं की तसं वाटतंय। काय करा, तुळशी तर प्रमाणच नाही, किती तुळशी आहेत। त्याचा फोटो घे रे त्या रामच्याचा। हात जोडा। हा तुम्ही कसं म्हणता? रामकृष्ण हरी। मी सांगतो मग म्हणा 1 2 3 स्टार्ट म्हणा। रामकृष्ण हरी, तुमचं स्वागतच आहे आमच्या युट्यूब चॅनल मध्ये। पांडुरंगाचा आशीर्वादच आहे आपल्याला, काय तर
खचारा 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 आम्हाला हाय आशीर्वाद पांडुरंगाचा, विशेष नाही. मला बी असू द्या. चला आता आम्ही निघतो. इकडे बघा केळीची बाग बघा. ही कोणाची? जगतापांची आहे ना? नाही अमोल आहे तुझा. ढवळे पाटील आपले भाऊकी चुलत्याची. सगळे ढवळेचे, अख्खं गावात ढवळे पावळे आहेत तुम्ही सगळे. ढवळ्या पावळ्यांचं गाव आहे. चला आता निघते. हॉटेल इथं दिसतंय 100 रुपये बांधकाम सजन ते नागापूर छान हॉटेल सारा. चला आता चला. गेले. मी आमच्या व्हिडिओ आलीच नाही. हे बघा, हे आमच्या घरातले सगळ्यात मोठे व्यक्ती, दिग्गज माणूस. आणि हे मधले सेम चेअर दिसतो का ना? मला सांगा. सेम चेअर आहे. फरक नाही. हा. तर मी सारखी जायची. लहानपणी काकालाच म्हणतोय हो पप्पा. मग हे मोठे बंधू आहेत यांचे, आमचे पप्पा. हे मधले बंधू आणि अजून एक बंधू आहे. 3 जण आहे. सगळ्यात फेवरेट माय भाऊजी. तर मोठे धीर आहेत, सगळ्यात मोठे धीर. काहीतरी सांगा आमच्या पब्लिकला, बघतात लोक तुम्हाला. सांगा काहीतरी त्यांना, जरा आयुष्याचं मार्गदर्शन सांगा. काय करायला पाहिजे आयुष्यात. शेतकरी बंधू पुन्हा. हा. बर का हा. सगळ्यापेक्षा हा. जेवढी तीर्थ आहे ते का हा. काशी मोठी, पंढरपूर यापेक्षा सगळ्यापेक्षा तीर्थ म्हणजे आई बाप सगळ्यापेक्षा मोठी. हा. बघा. आणि मित्रांनो आमच्या पेक्षा मोठी. हा. आणि आई बाला जी सांभाळून का हा. त्याला पहिल्या जन्मीचं पुण्य असतं, त्या ती मनुष्य आई बाला सांभाळत. हा. आणि आपल्या जीवाचं स्वार्थ जर करायचं म्हणलं तर गळ्यात माळ हा. आणि आई वडील सांभाळलं, हा. त्यापेक्षा मोठं तीर्थ कुठंच नाही. मस्त चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे या प्रकारे काका. बाकी काहीच नाही, गरजच नाही कशाची. काशी सुद्धा तीर्थ, कुठलं तीर्थ आहे वाला त्यामुळे आमचे पप्पा कधी पुण्याला येत नाही. आणि इकडं आजीची म्हणजे त्यांच्या आईची नुसती सेवा करत असतात. त्यांना किती म्हणलं तरी येत नाही. तुझ्या आणि ह्यांना म्हणलं तर यांचा ढाब्याचा प्रॉब्लेम तिकडं. त्यांचा प्रॉब्लेमच प्रॉब्लेम. हे राहतच नाही, नुसतं पळत्यात. नको रे बाबा तुमच्या घरात संडासी म्हणते. इकडची सवय. तुझ्या कुटुंबात मी त्यासारखं मी जातो कुटुंब तुमच्या काय तिकडे. करावं? माझं बघ नको, तू काय बघते हाय ती, काय तू बघित काय दुसरी बघते नाही अजून. त्यांना जगात कुणाची हे नाहीये, फक्त आई वडील व्यवस्थित पाहिजे. तरी येतात आधी मध्ये येत जात राहतात. येते आता. पण हाताने बनवायचं पण हे त्यांना सवयच पहिले, पण तिथं होते तरी आम्हाला करून घालत होते. काही टेन्शन नव्हतं. सगळं येतं माझ्या पादरला. त्याला येतं कालवण भाजी शाबून सगळं करायचं याला. चला काका जाऊ का? निघतो आता, उशीर झालाय. चला टाटा काकी, चलो. दी नेक्स्ट डे. तर रात्री आम्ही निघलो गावाहून आणि सकाळ सकाळ आलो ना, तर सकाळ बी झालेली आहे आमची. शांबड्याचं आणि रात्री एवढं थकलो त्यामुळे काही सामान काढलं नाही, सगळ्या गाडीच ठेवलेलं. त्यामुळे आता सामान हिचं अर्ध शेत. डोकं खाली करून झोपलंय त्या सोप्या असं. आल्या मम्मी मेलो मी आता. आणि हिचं अर्ध शेत आता इथून काढायचं आहे. अर्ध शेत आत्याच्या गावातलं, मावशीच्या गावातलं, सगळ्यांच्या गावातलं आहे. आत्याच्या, मावशीच्या, मामाच्या. चला बघता बघता 9 वाजले बाई. 6:30 उठलोय. बघता बघता 4 तास गेले. पिकायला लागली बघ, ती पिकायला लागली केळी. चला मग काय आली सनस्क्रीन लावून. मी तर बिना सनस्क्रीनचा गोरा आहे, कळलं का? काहीच लावत नाही तोंडाला, फक्त पाणी घेतो. दिसते फक्त तोंडात, आता फक्त तोंडाला पाणी मारतो, कळलं का? एका दिवसात एवढी काळी झाली. ओरिजिनली मी गोर एक दिवस मी बघत राहा. केळीचा गट फादर एवढे कवाळ कशासाठी आणले असते विचार करा. उठा खाने को देते इसलिए देते. उठाने को ऊपर लेके जाऊ. एवढी कवाळ आहेत. हा बाहेरच राहू दे. आणि एक रोहित्याला बांधायचे 2 कानाला 2, त्याच्यामुळे 4 कवाळ आणलेत. आमच्या रोहित्याला दुष्ट लागती. आणि जास्वंदीचं आणले, पांढरी जास्वंदी, लाल जास्वंदी आतेबाईने दिलेले. लावून टाकते आता. वरण लावून टाक, लावून टाक. आता माती आणायची म्हणलं, विसरली माती. विसरली काय उलास पांडी आहे का ही दुकान मांडी. याचा ज्यूस पिणार. आणि याच प्रकारे मी हा व्लॉग
इकडेच एंड करतो आणि ब्लॉग पुढचा बघण्यासाठी सबस्क्राईब करा, म्हणजे 1 महिन्याने तरी ब्लॉग येईल पुढचा. किती लोक सबस्क्राईब करतात त्याच्यावर. मिलते हैं अगले ब्लॉग में.